नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, खरबूज, कोथिंबीर आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत. आखातामध्ये युद्धाचा भडका उडाल्याने कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाली आहे. तसंच पुरवठा विस्कळीत झालाय. यामुळे मुख्य खाद्यतेल उत्पादक देशांमध्ये जैव इंधनाचे उत्पादन वाढतंय. यामुळे सोयाबीनसह इतर तेलबियांच्या भावालाही आधार मिळतोय. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात मागील 4 दिवसांमध्ये सुधारणा दिसून आली आहे. आज सोयाबीनचा भाव 5,000च्या पुढे सरकलाय. सोयाबीन आज प्रति क्विंटल सरासरी 5,000 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान विकले गेले. खाद्यतेलाचे भाव सुधारल्यास सोयाबीनच्या भावालाही आधार मिळेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाचा भाव मागील काही दिवसांपासून दबावतच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढल्याने पॉलिस्टरचेही भाव वाढतायत. मात्र युद्धामुळे कापड निर्यातीवरही परिणाम होतोय. यामुळे याचा कापूस भावाला लगेच फायदा होताना दिसत नाहीये. तसंच युद्ध थांबल्यानंतर तेलाचे भाव पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस भाव देशात दबावतच आहेत. सध्या कापूस बाजारात प्रति क्विंटल सरासरी 7,200 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. बाजारातील कापसाची आवक कमीच आहे, तरीही मंदावलेला उठाव आणि सीसीआयची कापूस विक्री याचा बाजारावरील दबाव कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील अनेक बाजारांमध्ये खरबुजाची आवक सुधारली आहे, तर खरबुजाला रमजानमुळे चांगली मागणी आहे. राज्यात यंदा खरबुजाची लागवड अनेक भागात सरासरीपेक्षा कमीच असल्याचं शेतकरी सांगतायत. त्यामुळे बाजारातील आवक सध्या कमी असल्याचं व्यापारी सांगतायत. सध्या बाजारात खरबुजाला गुणवत्तेनुसार सरासरी 1,500 ते 2,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. उन्हाचा चटका वाढल्यानंतर खरबुजाला मागणी वाढणार आहे. त्यामुळे दर पातळी स्थिर राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. कोथिंबिरीची बाजारातील आवक स्थिर आहे, तर कोथिंबिरीची मागणी वाढलेली आहे. पण समारंभाचा आधार भावाला मिळतोय. अनेक भागातील कोथिंबिरीची काढणी सध्या कमी होते. त्यामुळे अनेक मोठ्या बाजारांमधील आवक सरासरीपेक्षा कमी झालेली आहे. सध्या कोथिंबीर बाजारात प्रति क्विंटल सरासरी 1,800 ते 2,000 ने विकली जाते. शेकडा 800 ते 1,200 रुपये भाव मिळतोय. वाढत्या उष्णतेचा पिकावर परिणाम होऊन कोथिंबिरीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार दराला मिळू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतायत. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून मका भावावरील दबाव कायम आहे. मक्याचा उठाव कमी झालेला आहे, तर देशातील उत्पादन वाढलेलं आहे. याचा परिणाम मक्याच्या भावावर दिसून येतोय. मक्याला सध्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी 1,600 ते 1,900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. मक्याचं उत्पादन रब्बी हंगामातही चांगलं राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरवठा चांगला राहून बाजारभावावरील दबावही कायम राहू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.